नमस्कार. रामकृष्णरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 202. शिखी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडवाच. तस्य वानंतर चान्यचिखिती तीर्थ मनुत्तमं प्रधान सर्व तीर्थांना पंचायतनमुत्तमं. मुनिश्री मार्कंडव दिले. त्यानंतर अन्य अत्युत्तम शिखी तीर्थात जावे. हे तीर्थ सर्वात श्रेष्ठ पंचायतन रूपात आहे. त्या तीर्थात अग्निदेवाने शिखासाठी तप केले. शिखा प्राप्त करून ते शिखी झालेत व त्यांनी शिखी नामक श्री शंकराची स्थापना केली. राजा, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला मनुष्याने त्या तीर्थावर जाऊन श्री नर्मदा जलात स्नान करून देव, ऋषी आणि पितरांना तीळ मिश्रित जलाने तर्पण करावे. अग्नीला तृप्त करून ब्राह्मणाला सुवर्ण दान करावे. त्यानंतर चंदन, माळा, धूपादीने भगवान श्री शंकराचे यथाविधी पूजन करावे. या विधीने शिखी तीर्थात भगवान श्री शंकराचे पूजन केल्यास सूर्यासमान प्रकाशमान विमानाने अप्सरांनी घेरलेला असा त्यास गंधर्व रुद्रलोकात नेतात. तिथे तो शत्रूंचा अभाव अनुभवून पृथ्वीवर महातेजस्वी होऊन जातो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील शिखी तीर्थ महात्म्यवरण नावाचा 202वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.